उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसे। मैत्रिणींनो, पूर्वी हे एक ऍड आपण नेहमी बघायचो, ऐकायचो, आठवतंय ना? महिला दिनाच्या निमित्ताने मला ना ही ऍडव्हर्टाईज अचानक आठवली. म्हणजे ही ऍडव्हर्टाईज आठवली आणि काही एक विचार माझ्या मनात आले आणि ते मी इथे लिहून काढले आणि आता तेच तुमच्यासमोर मांडते. तर ह्या जाहिरातीमध्ये म्हणजे तिची साडी आपल्या साडीपेक्षा अधिक छान सुंदर आहे हे यातून व्यक्त होते. पण ही खरंच चांगली गोष्ट आहे आणि आपणही त्यातून काही शिकण्यासारखं आहे हे यामधून निष्पन्न व्हायला हवं. पण हाच उद्देश नेहमी साध्य होतो का? म्हणजे अगदी खरं सांगा, तिच्या साडीसारखी माझी साडी का नाही? यात एक प्रकारे जेलसी, चढाओढ किंवा एक प्रकारची खंत सुद्धा आढळून येते की नाही? म्हणजे आता हे तर झालं बाह्य गोष्टींबद्दल, पण स्त्रियांमध्ये असलेल्या अंतर्गत किंवा ज्याला आपण उपजत गोष्टी म्हणू त्याबद्दल काय? म्हणजे प्रत्येक स्त्री, म्हणजे खरं तर प्रत्येक व्यक्ती म्हणायचे मला, पण इथे महिला दिनाच्या निमित्ताने बोलते म्हणून प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी म्हणजे वेगळेपण असतं. कोणी उत्तम लेखिका असते, कोणी उत्तम कलाकार असते, कोणी अभिनय करणारी, चित्र, नृत्य, नाट्य, तर कोणी उत्तम स्वयंपाक करणारी सुगरण असते. एखादी खूप सौंदर्य लाभलेली असते, तर कोणाचे वक्तृत्व खूप छान असते, तर कोणी स्वच्छताप्रिय टापटिपीत राहणारी असते, तर कोणी निडरपणे सर्वांच्या समोर जाऊन न घाबरता बोलू शकणारी, आपले विचार बिनधास्त मांडण्याचं धैर्य तिच्यामध्ये असतं. मैत्रिणींनो, हे अगदी खरं आहे की नाही? म्हणजे आहेच, हे खरंच आहे ना? मग आपण हे मोकळ्या मनाने का नाही स्वीकारत, का नाही मान्य करत? म्हणजे या महिला दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं ना की आपण अशाच आपल्यातलं कोणी सुगरण, कोणी उत्तम कलाकार, कोणी उत्तम चित्रकार, कोणी उत्तम लेखिका, नृत्यात निपुण, कोणी स्वच्छताप्रिय असणाऱ्या मैत्रिणी, बहीण, जाऊ, नणंद, सासू, आई, भावजय यांची का नाही आपण मोकळ्या मनाने स्तुती, कौतुक करत? म्हणजे उगाचच म्हणायचं म्हणून नाही, तर अगदी मनापासून, अगदी खुल्या दिल्याने, वाह किती सुंदर दिसतेस तू, वाह काय अप्रतिम बोलतेस ग, किंवा तू किती छान हा पदार्थ बनवलास, अतिशय सुंदर, म्हणजे खूपच सुंदर रांगोळी काढलीस तू, किती सुरेख आहे. म्हणजे अशी दिलखुलास दाद आपण देतो का? म्हणजे खरंच हा प्रश्न आपण आपल्या स्वतःशीच विचारावा असं मला वाटतं की आपण अगदी मोकळ्या मनाने दाद अशी देतो का एखादीला? आणि तुम्ही जर मैत्रिणींनो अशी दाद देत असाल तर खूपच उत्तमच आहे, खूप छान आहे. पण असे जर नसेल तर चला या गोष्टीची सुरुवात आपण याच शुभ दिवसापासून करूयात. धन्यवाद.